मराठा ओबीसी नंतर आता धनगर आणि आदिवासी नेत्यांमध्ये इशारे प्रतिइशारे सुरू झाले आहेत। महायुती सरकारने काल धनगर आरक्षणासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला। त्याविरोधात आता सत्ताधारी आमदारांनीच सरकारला घरचा आहेर दिलाय। त्यावर कोणी काय म्हटलंय पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू असतानाच आता सरकारने नेमलेल्या एका समितीने धनगर विरुद्ध आदिवासी संघर्ष उभा राहण्याची चिन्ह आहेत। मुद्दा जुनाच असला तरी महायुती सरकारने पुन्हा एकदा धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळेच आदिवासी नेते नाराज झालेत। आम्ही जे राज्यात जेवढे आहोत त्याच्यात कोणीतरी आमचे चुकून राहिले असते ते आले असते तर चालले असते, पण आता हे जर आमच्यात यायला आमचे म्हणून त्यांनी प्रूफ करून द्यावं, काय पुढे निर्णय व्हायचा तो होईल। पण आमचं मत आहे का आम्ही जे आदिवासी आहोत ते 47 आहोत। 47 मधल्या दोन जाती ह्या आता तिथं त्याचा अवशेष किंवा नामशेष झाल्यामुळं 45 आहेत। तर त्या 45च्या व्यतिरिक्त 46 आम्ही कशी हो म्हणू, कायदेशीरदृष्ट्या त्यांनी कसं यायचं ते यावं। नाहीतर आज मी तुम्हाला आदरणीय म्हणलो आणि झिरवळ साहेब म्हणलो, उद्यापासून तुम्हाला काय बोलता येईल हे तुम्ही कल्पना करू शकणार नाही। तुम्ही विनाकारण मधात नाक खुपसायचं काम करू नका। जरा माहिती घेत जा, तुम्ही वयस्कर आहे, अभ्यासू आहे, मग काय निव्वळ जातप्रेमी म्हणून आणि कुणीतरी तुमचा बोलवता धनी तुमचा बाप सांगतो म्हणून तुम्ही काहीतरी उगा धनगराला खेटायचं काम करू नका, नाही तर मग ध्यानात ठेवा धनगराशी वाकडं तर नदीत लाकडं। 2014च्या निवडणुकीत सत्ता आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देण्याचा वायदा देवेंद्र फडणवीसांनी दिला होता। मात्र हा वायदा आजही प्रलंबित आहे। 2014ला फडणवीसांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाचं आश्वासन दिलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित वनवासी कल्याण आश्रम या संस्थेनंच धनगर आरक्षणाविरोधात याचिका केल्यानं पटोलेंनी भाजपवर जातीजातीत भांडण लावण्याचा आरोप केला। 10 वर्ष या समाजाची मतं या भाजपने घेतली आणि परवा हायकोर्टामध्ये त्यांची जेव्हा केस आली आणि त्यांच्या विरोधात कोण होतं तर या RSS जे वनवासी कल्याण योजना चालवते ती वनवासी कल्याण त्या धनगरांच्या विरोधात उभी झाली। यांचे ॲडव्होकेट जनरल सरकारचे सराफ आहे, त्यांनी सांगितलं की आदिवासीमध्ये कुठली जात समावेश करायचे त्याच्या अध्यक्षा देशाच्या राष्ट्रपती असतात। मान्य हायकोर्टाने नाकारलं, ती केस डिसमिस करून टाकली आणि अपीलमध्ये कोण गेलं, वनवासी कल्याण। घोषणा कोणी केली, फडणवीसांनी घोषणा केली की मी किती तासात 3 महिन्यामध्ये, तासात नाही 3 महिन्यामध्ये धनगरांना आरक्षण देतो। एकाच संस्थेने विरोध केला नाही, हायकोर्टामध्ये 7-8 वेगवेगळ्या आदिवासी जमातीच्या ज्या संघटना आहेत त्या लढत होत्या। भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आमच्याबरोबर ठाम राहिलं या विषयामध्ये। जे आम्ही त्यांना मागितलं, जेव्हा देवेंद्रजींना मागितलं, एकनाथ शिंदे साहेबांना मागितलं, तेव्हा त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलं हायकोर्टामध्ये। आता काय आमच्याच एका कुटुंबानं, खिलारे नावाचं एक कुटुंब आहे बाबरा, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगरचं, त्यांनी पूर्वी धनगड एक दाखला काढला आणि त्याच्यावरती 4-5 त्यांनी दाखले काढले आणि तो फक्त विषय आमच्या खूप अडचणीचा झाला। धनगर समाजाची आरक्षणाची मागणी नेमकी काय त्याची पार्श्वभूमी समजून घेऊया। सध्या धनगर समाजाला NT मधून 3.5% आरक्षण आहे, मात्र त्यांची मागणी ST प्रवर्गातून 7% आरक्षणात जाण्याची आहे। NTतल्या 3.5% मध्ये धनगर ही एकच जात असून 26 उपजातींचा समावेश आहे, तर ST प्रवर्गाच्या 7% आरक्षणामध्ये शेड्यूल ट्राइब ठरलेल्या 47 जातींचा समावेश केला गेला। मध्य प्रदेशसह इतर राज्यामध्ये धनगड नावाची जात ST प्रवर्गात आहे। त्यावरून धनगर आंदोलकांचा दावा आहे की धनगड आणि धनगर एकच असून ही चूक फक्त शब्दरचनेमुळे झाल्यानं आम्हाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं। आदिवासी नेत्यांचं म्हणणं आहे की आमची प्रथा, खाद्य संस्कृती, चालीरीती या धनगर समाजाहून पूर्णपणे वेगळ्या असल्यानं ते आमच्यामध्ये कसे येतात हे सिद्ध करावं। धनगर समाजाला द्यायचंच आरक्षण तर स्वतंत्र द्या। धनगर समाजाचा आणि आदिवासी समाजाचा काही एक संबंध नाही, त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे। त्यांना कुणाला आरक्षण मागायचे त्यांनी स्वतंत्र मागावं। मुंबईला जे काही पाणी पुरवठा होतो हा आदिवासी भागातून होतो, त्यामुळे आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावणार। धनगर समाजाला काय देता येईल किंवा त्यांचं समाधान कसं होईल यासाठी एक समिती नेमलेली आहे। त्या GR संदर्भामध्ये एक फायनल फॉर्म्युला ज्याला म्हणतात तो समोर येणार आहे। जे
आरक्षणाच्या नियमात बसतं ते सरकार पुढं जातं. आरक्षणाबद्दल फार काही मी बोलणं योग्य नाही. नियमाप्रमाणे ज्यांना ज्यांना संविधानिक पद्धतीने आरक्षण देण्याची पद्धती आहे त्या पद्धतीनं तिथे आरक्षण मिळत असतं. याआधी जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा देखील धनगर आणि धनगर एकच आहेत याच्या अभ्यासासाठी काही निर्णय घेण्यात आले. मात्र फेब्रुवारी 2024ला हायकोर्टानं SC किंवा ST प्रवर्गात कुणाला टाकण्याचे वा काढण्याचे अधिकार फक्त केंद्राला आहेत म्हणून दोन्ही याचिका फेटाळल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा महायुती सरकारनं धनगर एकच आहेत असा GR काढण्यासाठी समिती नेमली आहे. प्रामुख्यानं आरक्षणाचे 3 प्रकार आहेत. एक SC, दुसरं ST आणि तिसरं म्हणजे OBC. यापैकी SC आणि ST मध्ये कुणाचा समावेश असेल हे घटनेमध्ये सूचीबद्ध आहे. तर OBC नेमकं कोण, यामध्ये कुणाला घ्यावं आणि कुणाला काढावं याचा अधिकार राज्यांना आहे. पण SC किंवा ST मध्ये समावेशाचा किंवा वगळण्याचा अधिकार राज्यांना नसल्याचा निकाल फेब्रुवारी 2024ला हायकोर्टानं दिला. हायकोर्टानं निकालामध्ये म्हटलंय की SC ST मध्ये एखाद्या जातीच्या नोंदीचे किंवा वगळण्याचे अधिकार संसदेला आणि राष्ट्रपतींना आहेत. नोंदी वारंवार बदलत राहिल्या तर प्रशासनामध्ये अनागोंदी निर्माण होईल. याचिकेमध्ये गुणवत्ता नसल्याचा शेरा मारत सरकारचा युक्तिवाद हायकोर्टानं फेटाळला होता. धनगड नाहीच, स्पेलिंग चुकलं असं काही दावा केला जातो. तर मला नाही वाटत की एवढ्या दिवस कोणाच्याच ध्यानात न येणं किंवा जे लिहिणारानं किंवा जी सूची तयार करणारानं जी केलेली आहे त्यांना इंग्लिश येत नाही असं म्हणावं लागेल. मग मध्यंतरी शिंदे समिती नेमली, त्यांनी अभ्यास केला, नंतर ते सुप्रीम कोर्टातसुद्धा गेले आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टानंही ते डिसमिस केलं आहे. आणि सरकारनं भूमिका त्यांची काल जाहीर केलेली आहे. GR जर राज्य सरकारला काढता येत असेल तर ती काढण्याची भूमिका सरकारनं काल घेतलेली आहे. त्यामुळे झिरवळ साहेब आता वरिष्ठ नेते त्यांनी सरकारशी बोलून घ्यावं. धनगर जमातीशी वाद करत बसण्यापेक्षा धनगर आणि आदिवासी काही वेगळे नाहीत, आपण एक आहोत, तर आपण एकजुटीनं ताकदीनं समोर जाण्याची आवश्यकता आहे. 50% ज्या मर्यादा आहेत त्या आपण काढून टाका. तर केंद्रात तुमचं सरकार आहे, मोदींचं मोठं प्रेम तुमच्यावर आहे की तुमचं की महाराष्ट्र लुटायचं आहे. पण या 50%ची मर्यादा संपवली, तिला ओपन केलं तर हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघू शकतात. आदिवासीचंही तोंडातला घास हिसकणार जाऊ शकत नाही, धनगरांना त्यांचे न्याय वेगळे मिळू शकतात, सगळ्या गोष्टी त्याच्यामधून आहे. पण भाजप प्रणित सरकारला या पद्धतीचे वाद निर्माण करून महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करायचं आहे. दरम्यान सरकारनं सगळे सोयऱ्यांबद्दल आश्वस्त केल्यानंतर राज्यामध्ये मराठा OBC वादाची सुरुवात झाली. त्यानंतर आता आरक्षणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा धनगर आणि आदिवासी नेते आमने सामने आले. चंदन पूजाधिकारीसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.